दरवर्षी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 10वी-12वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी सुद्धा रविवार 28 जुलै रोजी संत सांस्कृतिक भवन येथे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास या विषयावर नामांकित व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली। दरवर्षी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 10वी-12वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी सुद्धा 28 जुलै रोजी सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास या विषयावर नामांकित व्यक्तींनी मार्गदर्शन केले। पालक व शिक्षकवृंद यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। गेल्या 15 वर्षापासून आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात येत असते। मागील 5 वर्षातून निवडक 400 गुणवत्ता विद्यार्थ्यांना माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वखर्चाने दिल्ली नेऊन त्यांना संसद भवन, राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील विविध महत्त्वाची प्रेरणीय स्थळे दाखवून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, विविध केंद्रीय मंत्री यांच्याशी भेटी करून दिल्यात। प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला त्यांच्या पालक व गुरुजनांसह सन्मानित करण्यात आले व या सत्काराचा फोटो फ्रेम करून घरपोच पोहोचविण्यात आला। या भव्य दिव्य अभिनव उपक्रमामुळे गुणवत्ता विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा यामधून प्रेरणा मिळत असते। You are achieving 99% in your life, whether you are achieving 35% in your life, negativity have no place in your life. So be positive always. रवीजींनी म्हटलं की ते पहिले खासदार होत्या, आता माझी खासदार झाल्या, तो आय थिंक फेलियर वी ऑल शुड डायजेस्ट इन अ पॉझिटिव्ह वे। विद्यार्थी आतुरतेने या कार्यक्रमाची प्रतीक्षा करीत असतात। शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये 10वी-12वी मध्ये 75% वर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्यापासून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले। Students are there who got 95-99% in their life, and few people are there who's there at home who achieve 36 point some percent or 50% or 60% or 70%. Life is not going to stop. Life is going to give you second chance in your life. Ki today I have achieved 35%, so tomorrow definitely if I am working hard for it, so I am going to achieve 99% in life. So give chance to your life. Don't lose hope. मी एकच विनंती करीन सगळे विद्यार्थ्यांना की आज ज्यांनी 12th आणि 10th मध्ये 99, 95, 85, 80, 70, 75 अचीव केले असन, जर एंट्रन्स मध्ये आपल्याला वर खाली जर मार्क्स झाले तर आपण काय करू नेक्स्ट? आपण काय केलं पाहिजे? आता बरेचसे लोक इथे डिसाइडेड आहे की मेडिकल करायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, आयटी सेक्टर मध्ये जायचं आहे, मला डॉक्टरच व्हायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, या सगळी गोष्टींनी आम्ही सगळे विद्यार्थी माइंडसेट करून असतो आणि आमच्यापेक्षा जास्त आमचे पेरेंट्स आम्हाला सांगतात की मी माझा ड्रीम आहे की तू हेच झाली पाहिजे, तू असंच झालं पाहिजे। दॅट इज ऑल गुड, यू टेक इट। तुम्ही ते घेणं शिकलो पाहिजे की दे आर ॲडवाइजिंग, इट इज अ गुड वे की पेरेंट्स ला वाटते की तुम्ही एवढा तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला अप्रिशिएट करता। पण थिंक इन दिस वे, इफ वन डोर इज क्लोज सो डेफिनेटली द विंडो इज वेटिंग फॉर यू, सो वी हैव टू वॉक टू दैट विंडो। इफ एंट्रेंस यू गेट लेस मार्क्स, ट्राई नेक्स्ट ईयर बट डोंट लूज होप। इफ यू लूज हेल्थ, still fine. If you lose money, it's still fine. If you lose friends, it's still fine. If you lose home, it's still fine. But if you lose hope, then no chance for you to grow in your life.